नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र जो देशाच्या राजकारणाला दिशा दाखवतो, महाराष्ट्र जो देशाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये महत्त्वाचा वाटा घेतो. पण सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राकडे देशाचं लक्ष लागलंय ते राज्याच्या निवडणुकांमुळे. महाराष्ट्रात ज्या स्वरूपाचं राजकारण गेल्या 2 वर्षात पाहायला मिळालं, त्यानंतर महाराष्ट्र हा उत्तर प्रदेश आणि बिहारपेक्षा राजकीयदृष्ट्या अधोगतीला जातो की काय अशी चर्चा आता रंगते आहे. आणि याच पार्श्वभूमीवर मग जी वक्तव्य येत आहेत ती त्याला खतपाळणी घालत आहेत आणि मग महाराष्ट्राच्या राजकारणाची गटारगंगा झाली अशा स्वरूपाचं वर्णन होत आहे. साहजिक आहे, या परिस्थितीत प्रमुख नेते या वातावरणाकडे कसं बघतात ते जाणून घेणं गरजेचं आहे. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रदेशाध्यक्ष आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सुनील तटकरे सर आपल्याबरोबर आहेत. सर, खूप खूप स्वागत. सर, जसं मी म्हटलं की महाराष्ट्राच्या राजकारणाची गटरगंगा झाली आहे की काय अशा स्वरूपाचं चित्र आहे, तर तुम्ही कसं बघतात? कारण इतक्या खालच्या स्तरावरचे आरोप प्रत्यारोप सुरू आहे, कितपत योग्य आहे हे? ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप व्यक्तिगत त्या ठिकाणी होत आहेत ते अत्यंत अयोग्य आहे असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत निश्चित त्या ठिकाणी आहे. राजकीय वादविवाद असू शकतात, परंतु व्यक्तिगत पातळीवरती येऊन ज्या पद्धतीची टीकाटिप्पणी केली जाते हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभादायक नक्की त्या ठिकाणी नाही. वळण घेतलं गेलं राजकारणाला ते काय गेल्या 2 वर्षात असं नाही, तर 19 सालामध्येच त्याच्यातला वळणाचा पहिला टप्पा सुरू झाला, पहिला भाग सुरू झाला किंवा नाटकाचा पहिला अंक म्हणतो तो सुरू झाला. कारण राज्यामध्ये 19ची निवडणूक स्पष्टपणाने लढली गेली. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रित, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर मित्र पक्ष एकत्रित. निवडणुकीचा निकाल स्पष्ट होता, कौल स्पष्ट होता, युतीला कौल आला होता, आम्हाला विरोधी पक्षात बाकावरती बसण्याचा कौल आला होता. पण काय मुख्यमंत्री पदावर झाला असेल नसेल त्याचा फायदा आम्ही पण घेण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसही त्याच्यामध्ये सहभागी झाली आणि त्याच्यातून पहिल्यांदाच निवडणूकपूर्व युती झालेले पक्ष निवडणुकीच्या निकालाच्या नंतर 2 दिशेला त्या ठिकाणी गेले आणि तिथून जी सुरुवात झाली आणि मग त्याच्यामध्ये सेनेअंतर्गतचा वादविवाद, त्याच्यातून मग शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका आणि त्याच्यानंतर आणखीन प्रखरतेची टीकाटिप्पणी जी सुरू झाली ती इतक्या व्यक्तिगत पातळीवरती गेली, ती आजपर्यंतसुद्धा सुरू आहे असं जे काही चित्र पाहायला मिळतं आहे. मला असं वाटतं की हे कुठेतरी या पद्धतीचं थांबलं गेलं पाहिजे. सुसंस्कृतपणाने विचारावरती आधारित, सिद्धांतावरती आधारित टीकाटिप्पणी जरूर व्हावी, कारण ते तर शेवटी निवडणुकांमध्ये किंवा लोकशाहीमध्ये तो प्रत्येक राजकीय पक्षाचा हक्क जरूर त्या ठिकाणी आहे. पण या बाबतीमध्ये महाराष्ट्राची परंपरा पुनर्स्थापित करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत असं मला स्वतःला वाटतं. अगदी. मधल्या काळात थोरातांच्या मुलीबद्दलचं वक्तव्य समोर आलं, त्यानंतर शायना इन्सिन संदर्भातलं वक्तव्य समोर आलं आणि त्यानंतर काल साहेबांबद्दलचं, शरद पवार साहेबांबद्दलचं वक्तव्य समोर आलं. व्यक्तिगत टीका करणं, मग शारीरिक व्यंगांवर टीका करणं किंवा व्यक्तिगत महिला म्हणून टीका करणं किंवा चारित्र्यावर टीका करणं, इतक्या अधोगतीला कधी महाराष्ट्र गेला नव्हता. मुलाबाळांना कधी मध्ये आणत नव्हता. पण ते येणं, याबद्दल तुम्हाला म्हणजे तुम्ही इतके 3 दशकं 4 दशकं जवळून राजकारण बघताय, तर याची म्हणजे पार्श्वभूमी आहे, राजकारण चुकीच्या पद्धतीने सुरू आहे, सगळं ठीक आहे, पण महिला किंवा चारित्र्य हा विषय इतका चर्चेला जात नव्हता. नाही, जात नव्हताच, नक्कीच जात नव्हता. कारण मी तसं जवळपास 75-76 पासून राजकारण पाहत आलो आणि त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या निवडणुका असतील, म्हणजे अगदी आणीबाणीच्या कालखंडाच्या नंतर जी लोकसभेची निवडणूक झाली, जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालची एक चळवळ उभी राहिली, सर्वच राजकीय पक्ष जनता पक्षामध्ये विलीन झाले, इंदिरा गांधींच्यावरती सुद्धा टीकाटिप्पणी झाली. पण त्यावेळेला मी सांगितल्याप्रमाणे विचारावरती किंवा याच्यावरती आधारित कार्यक्रमाच्या आधारावरती टीकाटिप्पणी होती. पण आता ज्या पद्धतीने व्यक्तिगत चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला जातो आहे, विशेष करून महिलांच्या संदर्भामध्ये जे काय बोललं जातं आहे किंवा शारीरिक व्यंगाच्या बाबतीमध्ये जे काय बोललं जातं आहे हे निंदाजनक आहे. सर, मधल्या काळामध्ये म्हणजे टीका टिप्पणी होत होती आणि अचानक साहेब परवा शरद पवार साहेब बारामतीत म्हटले की अजित पवारांनी गेल्या 30 वर्षात जे काम केलं ते उत्तम होतं आणि ते चांगलं आहे, ते मान्य करायलाच पाहिजे. पण मी 30 वर्षानंतर थांबलो, आता इतरांनीही थांबण्याची भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही कसं बघतात अध्यक्ष म्हणून पक्षाचं? नाही, याच्यामध्ये आदरणीय साहेबांनी ज्या वेळेला काही मत प्रदर्शित केलं त्याच्यावरती मी कधी टीका टिप्पणी केली नाही आणि करणार नाही.
एक बाब नक्की लक्षात घेतली पाहिजे की 30 वर्षानंतर साहेब थांबले म्हणजे काय, तर साहेब देशाच्या राजकारणात गेले. साहेब थांबले नाहीत. साहेबांनी त्यावेळेला देशाच्या राजकारणामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. ज्या वेळेला देशामध्ये राजीवजींच्या हत्येच्या नंतर जी अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली, नरसिंहराव ज्यावेळेला पंतप्रधान झाले, त्यावेळेला पवारसाहेबांनी देशाच्या राजकारणामध्ये पहिली उडी घेतली. पंतप्रधान पदाच्या उमेदवारीपासून त्यावेळेला दिल्लीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती लॉबिंगही झालं, परंतु ते होऊ शकलं नाही आणि नरसिंहराव त्यावेळेला पंतप्रधान झाले. कदाचित त्यावेळेला पडद्याआडून मला माहीत नाही, कारण आज मी बोलणं ते उचित ठरणार नाही, की गांधी घराण्याचा विरोध झाला असेल किंवा काय कल्पना असू शकत नाही. आणि त्यावेळेपासून तर साहेबांनी केंद्रस्थानी राजकारण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जे काय आहे तर राजकारणाचा पुढचा टप्पा त्यांनी त्यावेळेला सुरू केला आणि आज आपण पाहतो की देशाच्या राजकारणामध्ये एक बलशाली नेते म्हणून आज साहेबांचं स्थान उच्च स्तरावरती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की साहेब थांबले नाहीत, तर साहेबांनी एक देशाच्या राजकारणामध्ये झेप घेतली. आज दादांच्या पुरतं सीमित बोलायचं झालं, एक गोष्ट मी नक्की सांगू शकतो की एकत्रित असतानासुद्धा आम्ही एक निर्णय पक्षांतर्गत नक्की होता की केंद्रीय पातळीवरती साहेब असतील किंवा सुप्रिया सुळे असतील हे पाहतील आणि राज्याच्या राजकारणामध्ये दादा पाहतील आणि हे पक्षातही जवळपास मान्य झालं होतं. आणि त्या पद्धतीने आज दादा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उभे आहेत. त्याच्यामुळे ते लागू होते असं मला स्वतःला वाटत नाही. पण आजच्या या परिस्थितीत म्हणजे अजित पवार ज्याला बारामती लढवत आहेत आता, तर मधल्या काळामध्ये ते स्पष्टपणे म्हटले की आम्ही घरात एकमेकाविरोधात उभं राहायला नको होतो लोकसभेला, आणि आता तीच परिस्थिती विधानसभेला पण आहे. पवार कुटुंबच एकमेकाविरोधात लढतंय बारामतीमध्ये. तर अध्यक्ष म्हणून तुम्ही कसं बघता या लढाईकडे आता कारण तो पराजय अत्यंत जिवारी लागणारा होता अजित पवारांना, आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर पराजय हाती आला किंवा तसं वातावरण तयार झालं कोणाच्याही बाजूने, तर त्याचा परिणाम तुम्ही कसं बघता? एक असं आहे की लोकसभेच्या वेळेला चित्र स्पष्ट होत गेलं. बारामतीच्या जनतेने ठरवलेलं होतं लोकसभेला साहेब आणि विधानसभेला दादा, आणि त्याच्यामुळे एक 48,000चं मताधिक्य त्यावेळेला मिळालं. एक नाकारता येत नाही, ते समोर सत्य त्या ठिकाणी आहे. पण आता बारामतीतला बदल हा लक्षणीय त्या ठिकाणी आहे, कारण बारामतीकरांनी अजितदादांचं विधानसभा सदस्य म्हणून काम अनुभवलेलं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान मिळाल्याच्यानंतर ज्यावेळी ते उपमुख्यमंत्री झाले ती संधी त्यांना मिळाली. तीसुद्धा कशी संधी मिळाली त्याचाही तपशील कधी कोणी विचारला तर ते मी नक्की त्या बाबतीमध्ये सांगेन. अशी काय फार खुशीनी संधी त्यांना मिळाली अशातला का भाग नाही. पण त्यानंतर बारामतीच्या विकासाचं रोल मॉडेलमध्ये रूपांतर त्यांनी जे केलं ते कुठलाही याच्या पलीकडचं आहे, शब्दांच्या पलीकडचं आहे, वादातीत आहे. आणि अशा वेळेला मग ही निवडणूक, मला नक्की विश्वास आहे की आता ही निवडणूक एकहाती निवडणूक होईल. ठीक आहे, कदाचित मागच्या वेळेला विक्रमी मताने राज्यात पहिल्या क्रमांकाने होते. बघूया, कदाचित बारामतीकर त्याच पद्धतीने त्यांना विधानसभेवरती पाठवतील. अगदी. पण अजित पवारांसंदर्भात हे तर मान्य करायला हवं की त्यांनी जे मॉडेल राबवलं किंवा त्यांनी ज्या स्वरूपाच्या संस्था उभ्या केल्या किंवा विकासामध्ये ज्या स्वरूपाचे एक गुणवत्ता त्यांनी आणली बारामती आणि परिसरामध्ये, त्यातून त्यांचं नेतृत्व हे सिद्ध होतं. पण हे नेतृत्व राज्य पातळीवर ज्या वेळेला जातं त्यावेळेला ती गुणवत्ता कायम राखण्यामध्ये कमी पडतं असं जी एक वर्णन होतं, त्याचं काय कारण वाटतं? नाही, एक बघा, एक तर दादा प्रसिद्धीपासून स्वतःहून दूर राहिले. राजकारणामध्ये इतक्या प्रसिद्धीपासून अलिप्त राहणं हे तितकंसं काही योग्य ठरत नाही. पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही गेलो आजही, मी काय त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष आहे म्हणून मी या ठिकाणी बोलतो असं नव्हे, तर मराठवाडा असेल, विदर्भ असेल, तर मराठवाड्यामध्ये बॅरेजेस आणले. कुणी आणले तर अजितदादाने आणले. मराठवाड्यातल्या कुठल्याही भागाचा बॅरेजेसची संकल्पना जसं शंकरराव चव्हाण साहेबांनी जायपडे आणलं, उजनी चव्हाण साहेबांनी आणलं, उजगाव चांदोलीचा वाद झाला त्यावेळेला चांदोलीचं धरण वसंतदादांनी केलं, नगरमधलं धरण दादांनी त्या कालावधीमध्ये केलं, तसं आज वसंतदादांनी. तसं आज महाराष्ट्रामध्ये संबंध क्षेत्रात म्हणजे मराठवाड्यामध्ये बॅरेजेसचा प्रश्न असेल, विदर्भामधली मोठमोठी धरणं असतील, उत्तर महाराष्ट्रातील असतील, वळण बंधारे असतील, या बाबतीमध्ये केलेलं काम किंवा विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये कुठल्याही मतदारसंघामध्ये गेलं आणि त्या ठिकाणी अजितदादांनी काम नाही केलं असं कुठेही नाही. बारामतीबरोबरच महाराष्ट्राचा विकास पुरुष म्हणून मी अजितदादांचा प्रामुख्याने या ठिकाणी उल्लेख करेन.
नाहीतर तुम्ही सांगा मला 53 पैकी 43 आमदार का सोबत आले असते दादांच्या? याचं कारण काय? याचं कारणच ते आहे की त्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात ज्या कारणासाठी जनतेने निवडून दिलं त्या कारणाचं प्रतिबिंब जर का ज्या जनतेमध्ये उमटायचं असेल तर त्यांना विकास कामाची साथ द्यावी लागते. ती साथ दादांनी प्रामाणिकपणाने आत्ता नाही 99 सालापासून दिली. कोण म्हणेल आता दिली, या सरकारमधून दिली, या सरकारमध्ये दिलीच, अधिकतर प्रमाणात दिली. पण मी अनुभवतो 99 सालापासून दादांनी प्रचंड प्रमाणावरती साथ महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना दिलीच, पक्षाच्या संघटनेला सुद्धा ताकद दिली. याचा परिणाम कोणी काही म्हणो 2004 सालामध्ये सर्वाधिक जास्ती जागा जिंकणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो झाला त्याच्यात प्रचंड मेहनत अजितदादांची होती. सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. आता अजितदादांनी मेहनत केली. विदर्भातला सिंचनाचा खूप मोठा प्रश्न जो आहे तो अजित पवारांच्या नेतृत्वात सुटला जवळजवळ. त्यानंतर आपण बघूयात की मराठवाड्यातही मोठ्या प्रमाणावर कामं झाली. पण ज्या स्वरूपाचे आरोप झाले आणि ज्यांनी केले त्यांच्याबरोबर बसताना अडचणी वाटत तुम्हाला कधीच? असं आहे की राजकारणामध्ये अशी काय स्थिती निर्माण झालेली होत असते की त्यावेळेला पाठीमागच्या कालावधीमध्ये जे काय वादविवाद झाले असतील, आरोप प्रत्यारोप झाले असतील, त्याला बाजूला सारूनच बसावं लागत असतं. हे राजकारणामध्ये की अलीकडच्या कालावधीमध्ये घडते अशाला काय भाग नाही. 77 सालामध्ये सगळे पक्ष एकमेकात विलीन झाले. ते सगळे राजकीय पक्ष प्रखर एकमेकाच्या विरोधात लढले होते. म्हणजे मी जनता पक्षाचं देशातल्या पुलोत पवारसाहेबांनी निर्माण केलं. ते सुद्धा जे पक्ष होते ते काँग्रेसच्या विरोधामध्ये, म्हणजे साहेब ज्या ठिकाणी होते तिथे पण एकमेकाच्या विरोधात लढले होते. त्यावेळेला सुद्धा आरोप प्रत्यारोप झाले. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये अशा अनेक घटना घडल्यात की ज्याच्यातून आरोप प्रत्यारोप झाले. आणि म्हणूनच मी म्हटलं त्याप्रमाणे बदलत्या प्रभावामध्ये ज्यावेळेला राजकारण एका वेगळ्याच वळणावरती जाऊन पोचतं त्यावेळेला मग काही गोष्टीचं ज्या काही घटना घडल्या असतील त्याच्यामध्येच बाजूला सारावं लागतं. आता जसं आपण म्हणाल ते खरं आहे की अजितदादांच्यावरती आरोप मोठ्या प्रमाणात झाले. त्यांच्यासोबत आम्ही बसलेलो आहोत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी दिल्लीतलं आंदोलन केलं. त्याच्यात पुढाकार होता अरविंद केजरीवालांचा. अरविंद केजरीवालांनी पवारसाहेबांसहित UPAच्या सरकारवरती प्रच्छन्न आरोप केले. प्रच्छन्न टोकाचे केले. त्यातले किती खरे किती खोटे काळाच्या ओघात ते केलं. पण आज इंडिया आघाडीच्या पहिल्या 5 नेत्यात अरविंद केजरीवाल बसतात. 19च्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी त्याच्या अगोदरचं फार बोलत नाही, लोकसभेची असेल किंवा विधानसभा असेल, उद्धवजींची भाषणं तपासा पवारसाहेबांवरती किती प्रकार टीका आहे. त्यानंतर आम्ही सत्तेमध्ये आलो. 99ला परकीय मुद्द्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. बाकी स्वाभिमान अभिमान हा गोष्ट बाजूला ठेवा. पण पहिला मुद्दा काय होता तर परकीय फॉरेन ओरिजिन, बरोबर आहे. 99ला मी पण त्यावेळेला विधानसभा लढत होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. मी अनुभवलं त्यावेळेला शिवसेना आणि भाजपचं सरकार राज्यात होतं. नारायणराव राणे मुख्यमंत्री, गोपीनाथराव, स्वर्गीय बाळासाहेबसुद्धा आहेत होते, प्रमोद महाजन साहेबसुद्धा होते, गोपीनाथ मुंडे साहेब होते. या सर्वांनी पवारसाहेबांच्यावरती टीका केली असेल त्याच्या 100 पट टीका काँग्रेस पक्षाने गलिच्छ भाषेमध्ये पवारसाहेबांच्यावरती, गलिच्छ भाषेत. देशपातळीवरती नेते पण काँग्रेसचे आले होते आणि राज्यातल्या नेत्यांनी सुद्धा पवारसाहेबांच्यावरती टीकेचे प्रहार त्या कालावधीमध्ये केले. मी 99चं सांगते. राष्ट्रवादीची स्थापना झाली, लोकसभा आणि विधानसभा एकत्रित झाल्या, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही सत्तेमध्ये लगेच तातडीने लगेच काँग्रेसबरोबरच बसलो. मग ते का बसलो असं प्रश्न विचारला. त्यावेळेला तर सगळे आरोप साहेबांच्यावरती त्या कालावधीमध्ये जे आरोप 93 ते 95च्या कालावधीमध्ये विरोधकांनी केले होते त्या सगळ्या आरोपाचं पुनर्प्रक्षेपण आपण जसं म्हणतो तशी काँग्रेस पक्षाने केली होती. बघा आपण काढा त्यावेळेला आपण पत्रकारितेमध्ये आपण होतातच आणि आपण ते पाहिलेलं आहे. आणि इतकी प्रचंड टीका केल्याच्या नंतर मग आम्ही पुन्हा लगेच लोकशाही आघाडी म्हणून स्थापन केली. विलासराव मुख्यमंत्री झाले, त्या सरकारमध्ये आम्ही सामील झालो. आता ह्याचं उत्तर काय आहे? ह्याचं उत्तर सत्ता हे उत्तर आहे की याचं उत्तर दुसरं काय? नाही, मग तटकरे साहेब आमच्यासाठी म्हणून एक मतदार म्हणून आमच्यासाठी प्रश्न पडतो
की हा जो कलगीतुरा सगळा रंगतो की काल हा याच्यावर आरोप करतो, हा याला उत्तर देतो, अशा परिस्थितीमध्ये मतदारानं मग या आरोप प्रत्यारोपांवर, या भाषणांवर, या सगळ्या वैचारिक गप्पांवर विश्वास ठेवायचा तर कसा ठेवायचा? प्रश्नचिन्ह आहेच. वस्तुस्थिती काय नाकारता येऊ शकत नाही. कारण अलीकडच्या कालावधीमध्ये एकेकाळी पक्षांनी उमेदवारी नाकारल्यानंतर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत संताप, राग व्यक्त करण्यापर्यंत मर्यादित होतं. अलीकडे ते राहिलं नाही. पक्षांतरंसुद्धा अनेक वेळेला घाऊक होतात. जसं आपण पाहिलं एकेकाळी भजनलालनी इंदिरा गांधी सत्तेवरती आल्यानंतर अख्खं सरकारच विलीन केलं. त्यामुळे ते आपण पाहिलं, पण ते इतर राज्यामध्ये होतं. आपल्या राज्यामध्ये तसं नव्हतं. पक्षाची शिस्त, पक्षाचा धाक हा होता. पण ज्या वेळेला अधिक संधी वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून उपलब्ध होते, त्यावेळेला मग अशी राजकीय अस्थिरताही निर्माण होत असते. आणि स्वाभाविकपणाने मतदारांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की आम्ही ज्यांना मतदान करतो आहोत, ज्या पक्षाला मतदान करतो आहोत, त्या निवडून दिलेल्या उमेदवाराची सुद्धा किंवा त्या पक्षाची सुद्धा भूमिका नंतर कायम राहील की नाही, असे प्रश्न मतदारांच्या मनामध्ये निर्माण झाले असतील तर ते काय अनाठे आहेत असं मानता येणार नाही. त्याच्यात सर्वच राजकीय पक्ष आले. कोणी कोणाला त्याच्यातून बाजूला ठेवू शकत नाही. कोणीही आज किती जरी अगदी नागवरती करून कोण आपलं सांगत असेल आम्ही सिद्धांतावर आहोत, कोणी गप्पा करू नये. प्रत्येकाने आपापल्या सोयीचं राजकारण केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या आधारे निवडणुकीला सामोरं जात असताना जी टीका टिप्पणी करावी लागते ती करावी लागेल. आणि मग अशा वेळेला मला असं वाटतं की 2024मध्ये अशा पैसे निकाल महाराष्ट्रातून यावेत की मग अशा पद्धतीची पुन्हा वेडीवाकडी किंवा विचारधारेपासून दूर असलेली समीकरणं होऊ नयेत. अशा पैचं सरकार त्या ठिकाणी यावं. अगदी खरं आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे निकाल काही दिले तरी अंतिम निर्णय जो असतो तो राजकारण्यांचा असतो. कोणाबरोबर जाऊन काय गोळाबेरीज करायची. याच्यात सर्वात मोठा आरोप जो होत होता तो हा होता की ईडी मागे लागली म्हणून तुम्ही अशा स्वरूपाचे निर्णय घेतले. आणि मग आजही म्हणजे काही झालं तरी मध्ये पण ओमराजे म्हटलेच की ते ईडीमुळे शिंदे पण गेले, ईडीमुळे मग अजितदादांना पण निर्णय घ्यावा लागला. तर कितपत म्हणजे राजकारणामध्ये शेवटी अशा आरोप प्रत्यारोप होतील पण ईडीपर्यंतचं रूपांतर झाल्यानंतर मग जावं लागतं का सत्तेबरोबर, अशी काही परिस्थिती येते? एक असं आहे की आत्ता जो आरोप या ठिकाणी केला जातो हा आम्ही घेतलेल्या निर्णयामध्ये, लोकशाहीच्या माध्यमातून घेतलेल्या निर्णयाच्या नंतर बहुसंख्य पक्षातल्या सहकार्याने पाठिंबा दिल्याच्या नंतर काहीतरी टीकाटिप्पणी करावीच लागते. आता 2014मध्ये तुम्हालाही दिल्याची माहिती आहे की निकाल हाती यायचे होते. 122 जागांच्यावरती भाजप आघाडीवरती होतं, 100पेक्षा जास्त जागेवरती. बहुमत येणार नव्हतं. त्यावेळेला 4 पक्ष होते. 4ही पक्ष वेगवेगळे निवडणूक लढले होते. अगदी आमच्याकडे पाठिंबा मागितला नव्हता भाजपने, पण आम्ही सगळेजण सिल्वर ओकलो होतो. आदरणीय साहेब होते, प्रफुल्लभाई, मी, भुजबळ साहेब, दादा, आम्ही बाहेर जाऊन पाठिंबा दिला ना भारतीय जनता पक्षाला. तेव्हा कुठं होती ईडी? नाही, प्रफुल्ल पटेल बाहेर येऊन आम्हाला आजही आठवतं, मी पण होतो ना प्रदेशात. तुम्ही जाहीर केली, पाठिंबा जाहीर केला, न मागता जाहीर केला का तर स्थिरता असावी महाराष्ट्राच्या राजकारणात म्हणून. पण त्याच्या अगोदर तुमचं ठरलं होतं ना राष्ट्रवादीचं की भाजप बरोबरच जायचंय म्हणून. त्यासाठीच तर युती तोडली होती तुम्ही. काँग्रेस बरोबरची आघाडी तोडली, त्यांनी युती तोडली. आम्ही तोडली नाही. पहिली भाजप सेनेची तुटली आणि त्या दिवशी संध्याकाळी आमची तुटली. मला आठवतं निलेशजी, त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, प्रदेशाध्यक्ष मी होतो, माणिकराव ठाकरे प्रदेशाध्यक्ष होते. आमच्या बैठकाही झाल्या आणि आम्ही काही जागा बदलून मागितल्या. पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं की कुठल्या जागा हव्या आहेत ते सांगा. मी सांगत होतो दादांना की एकदा ठरू दे एकाच बैठकीत, आपण नावं अगोदर नको द्यायला मतदारसंघाची. आम्ही नावं दिली आणि त्याच जागांच्यावरती लगेच काँग्रेसने उमेदवार घोषित केले. ज्या वेळेला निवडणूक पूर्व आघाडी होते त्यावेळेला जागा वाटप झाल्याशिवाय उमेदवार घोषित होत नाही. पण ती युती मोडण्यासाठीच किंवा राष्ट्रवादीला महाराष्ट्रामध्ये बदनाम करण्यासाठीच, राष्ट्रवादीची बळकट होती ती कमी करण्यासाठीच पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री आले. अलायन्सचे दुर्दैवाने असं म्हणावं लागतं, द बेस्ट चीफ मिनिस्टर सुदैवाने म्हणावं लागतं विलासराव.
अलायन्सचं गव्हर्नमेंट कसं चालवायचं ते विलासरावांनी दाखवलं. सुशीलकुमार शिंदे साहेब होते, अशोक चव्हाण साहेब होते किंवा एकेकाळी मनोहर जोशी साहेब असतील, त्यांनी चालवलं. पण अलायन्समध्ये भेद कसा सत्तेच्या माध्यमातून करायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. पण असंही होतं, कोणी काही म्हणू, आता 14ला अशी पण चर्चा झाली होती, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप यांनी एकत्रित लोकसभा लढावी. ती वरिष्ठ पातळीवरती झाली होती. आता कोण नाकारेल, पण नाकारू शकणार नाही कोण, कारण मलाही माहिती आहे, मी त्याला प्रदेशाध्यक्ष होतो. त्याच्यामुळे काही बोलण्याचा कोणी प्रयत्न केला तरी तो अनाठेक आहे. एक पाठिंबा दिला. 16ला तर पुन्हा आम्ही सत्तेमध्ये जाणार होतो, 14ला जाणार होतो पहिल्यांदा. अगदी पहिला बहुमत प्रस्ताव ज्यावेळेला सभागृहात आला त्याला मी वरिष्ठ गॅलरीत म्हणजे विधान परिषदेच्या गॅलरीत बसलो होतो. त्याच्या आधी आमची बैठकही झाली होती, देवेंद्रजी, मी, दादा आणि विनोद तावडे, उद्या बहुमताला कसं सामोरं जायचं. आणि त्याच्यातून मग आवाजी मतदाने ते झालं मंजूर. हरिभाऊ बागडे त्याला विधानसभा अध्यक्ष झाले. R.R. पाटील आम्ही गटनेते नेमले. मग आबाचं ते गाजलेलं भाषण आपण सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी पाहिलं. आणि त्यानंतर 2-4 महिन्यांनी आम्ही सरकारमध्ये जाणारच होतो. त्यावेळेला काय ईडी किंवा असं काय नव्हतं आलेलं. ठीक आहे, राजकारणातलं समीकरणं त्यावेळेला काय बदलली. सरकारमध्ये आम्ही त्याच्यावरती शिवसेना सरकारमध्ये आली. मग ती 10 मंत्रिपदावरती बोलवण झाली, त्याच्यातून 5 मंत्री झाले, 5 राज्यमंत्री झाले, अशी स्थित्यंतर आहेत. म्हणून हे जे काय सांगण्यात येतं की या भीतीमुळे आम्ही तिथे गेलो. मग 19मध्ये सुद्धा चर्चा का झाली? भारतीय जनता पक्षाबरोबर झाली होती. एकाच वेळेला 2 ठिकाणी चर्चा चालू होत्या. भारतीय जनता पक्षाबरोबर चालू होती चर्चा आणि शिवसेनेबरोबर चर्चा चालू होती. काँग्रेसला सुद्धा त्या चर्चेमध्ये सहभागी करून घेण्यात आलं होतं, ज्याच्यातून मग महाविकास आघाडी त्या ठिकाणी सत्तेवरती आली. पण मग भाजपवरती चर्चा 19ला सुद्धा का सुरू झाली होती? चालू होती. केंद्रीय नेतृत्वसुद्धा त्या चर्चेमध्ये बसलं होतं. अगदी खरं. आणि मग अखेरच्या वेळेला हे योग्य का हे योग्य, जे काय निर्णय झाला त्यातून राज्यात महाविकास तुम्ही जे म्हटलं सर, मग आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की शिवसेना म्हणजे तत्कालीन शिवसेना, उद्धव ठाकरेंच्या अखत्यारीत असलेली शिवसेना, भाजप आणि शरद पवारांच्या अखत्यारीत असलेली राष्ट्रवादी त्या काळातली, या तिघांनी एकत्र निवडणूक लढवावी हे 14लाच ठरलं होतं. 14ला अशी चर्चा झालेली होती. बरं. 16 जागा. आणि त्याच्यातून ते काही कारणाने मटेरियल झालं नाही. मी लोकसभेचं सांगतोय. बरं. आणि ज्या वेळेला लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्णपणाचं यश आलं त्यावेळेला मग विधानसभेला तशी चर्चा होण्याचं काही कारण उद्भवलं नाही. झालं असतं तर ते लोकसभेत झालं असतं आणि मग ते कदाचित विधानसभेला सुद्धा तसं होऊ शकलं असतं, पण ते झालं नाही. आणि 14ला आपण बघितलं की नरेंद्र मोदी साहेबांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून ज्या वेळेला घोषणा झाली त्याच्यानंतर वातावरण झपाट्याने बदललं. देशभरामध्ये एक वेगळं वातावरण देशामध्ये निर्माण झालं की बघता बघता UPA 3 येणार असं वाटत असतानाच UPA 2 जे होतं ते किती मताधिक्याने घसरणार असं झालं. आणि काँग्रेसच्या राजकीय इतिहासात सर्वात जागांचा निचांक जसा कसोटी मॅचमध्ये आपला 40-45 आहे, तसं काँग्रेसचा पहिल्या जागेचा निचांकी नोंद झाली ती त्यावेळेला झाली, 14ला झाली. अगदी. पण या परिस्थितीत मला म्हणजे आता विषय निघाला म्हणून की साहेब त्यावेळेला जर भाजपबरोबर जायला तयार होते तर मग आत्ता भाजपबरोबर जायला का नाही म्हटले? साहेब सांगू शकतात, मी कसं म्हणू शकतो. तुम्ही होतात त्या बैठकांमध्ये म्हणून. 2016ला तर भाजपबरोबर जाण्याचा निर्णय झाला. प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांजवळ चर्चा मी करत होतो, कधी दादा यायचे, प्रफुल्लभाई असायचे. आमचं 2019च्या लोकसभेचं जागांचं वाटपही ठरलं. फक्त गोंदिया भंडाराची जागा पंतप्रधान ठरवतील त्याला इथपर्यंत ठरलं. सरकारमध्ये सहभागी आम्ही होण्याचं ठरलं. मंत्रिपदांची संख्या ठरली, खात्यांच्या विभागही नक्की झाले, पालकमंत्रीपदाचं सुद्धा नक्की झालं. आणि आता फक्त बिहार पाठण करायचं की काय करायचं याचा निर्णय घेण्यासाठी किंवा सत्तेत कधी सहभागी व्हायचं याच्यासाठी आम्ही दिल्लीमध्ये गेलो. मी त्या बैठकीला होतो. त्यावेळेला स्पष्टपणाने भाजपच्या नेतृत्वाने सांगितलं की शिवसेना तो रहेंगी, शिवसेना सरकारमध्ये राहील, तुम्हाला जेवढी मंत्रिपदं असतील तेवढी मिळतील, पण शिवसेनेला आम्ही बाहेर काढणार नाही. आम्हाला शिवसेना नको हवी होती. ती एकत्रित शिवसेना होती. नंतर शिवसेना फ्रॅक्शन झाली, पण ती
मी सांगतोय ते 2016-17 कालखंड एकत्रित सरकारमध्ये शिवसेना होती शौचा नव्हती. आणि केंद्रीय नेतृत्वाने स्पष्टपणे सांगितलं की नाही शिवसेना राहील. आणि राष्ट्रवादी सरकारमध्ये आल्याच्यानंतर शिवसेना बाहेर पडली तर त्यांचा निर्णय राहील. अगदी. पण आम्ही शिवसेनेला बाहेर काढणार नाही. आता आम्हाला ते मानवणार नव्हतं, का मानणार नव्हतं का नाही ते मला माहीत नाही. कारण नंतर आम्ही पुन्हा त्या शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केलं. हो. पण आम्हाला मानवणार नव्हतं ना, तर म्हणून आमचा सत्तेतला सहभाग त्याला राहिला. नाही तर त्याच वेळेला तुम्ही सत्तेत गेला. 1000% त्यावेळेला सत्तेतला सहभाग होता. सर, सत्तेत तुम्ही आलात. पुढच्या काळामध्ये आता राजकारण सगळं सुरू आहे. नवाब मलिकांसारखा विषय म्हणजे तुम्ही सेनेबरोबर सत्तेत गेलात. नवाब मलिकांनी टोकाची टीका देवेंद्र फडणवीसांवर केली आणि मग ते जे काही अडचणीत आले, मग ते ईडीत अडचणीत आले, त्या आत्तापर्यंत काही सावरत नाही आणि भाजप काही तुमच्या नवाब मलिकांना स्वीकारत नाही अशी परिस्थिती आहे. तर या परिस्थितीत आता तुम्ही या ज्या आत्ता अडचणीच्या गोष्टी आहेत त्या कशा मॅनेज करणार येत्या काळामध्ये? आता बघा ना, नवाब मलिकांच्याच मतदारसंघामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आता रोड शोला त्याच्यात सहभागी झाले. सना मनिक ह्या महायुतीच्या उमेदवार आहेत अणुशक्तीनगरमध्ये. शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवाब मलिक आहेत. तिथे शिवसेनेचे सुद्धा उमेदवार आहेत. स्वाभाविकपणाने त्या ठिकाणी आता मैत्रीपूर्ण लढत आहे, त्याला आम्ही सामोरं जाऊ. मैत्रीपूर्ण लढतींमध्ये मुळात तुमचाच मित्रपक्ष असलेला आत्ताचा एकनाथ शिंदेंची शिवसेना अनेक ठिकाणी तुम्हाला अडचणीत आणते असं नाही वाटत तुम्हाला? तुमच्या विरोधात अनेक बंडखोर जे आहेत तर त्यांचंच दिसत आहेत. नाही, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वच्छ भूमिका घेतली, त्याची अंमलबजावणी करण्याचा त्यांच्याकडनं नक्की प्रयत्न होईलच. की ज्या ज्या ठिकाणी बंडखोर असतील त्या त्या ठिकाणी एकतर बंडखोरांना समजवणं, पक्षाच्या संघटनेला महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे काम करायला लावणं. अर्थात त्यांचे काही सहकारी केवळ राष्ट्रवादीच्या विरोधातच उभे राहिलेत असं नाही, काही ठिकाणी भाजपच्या विरोधात राहिले असतील. जसं आता आपण बघू शकतो ना, बेलापूर किंवा ऐरोली या मतदारसंघात भाजप आहे महायुतीकडून. म्हणजे मंदाताई म्हात्रे असतील किंवा गणेश नाईक साहेब असतील, तिकडनं दुसरे संदीप नाईक असतील ते राष्ट्रवादीच्या चिन्हावरती आहेत, म्हणजे तुतारी चिन्हावरती त्या ठिकाणी आहेत, तुतारी वाजवणारा माणूस. पण त्या ठिकाणी आज ते नाहटा आणि विजय चोगले सुद्धा उभे आहेत, विरोधात उभे आहेत. आता मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, त्यामुळे मुख्यमंत्री ताकद महायुतीच्या उमेदवारांच्या मागे नक्की राहील. पण अशा ठिकाणी काही मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी आहेत आम्हाला. म्हणून काल भाजपने तर बऱ्याच पक्षाच्या सहकाऱ्यांना पक्षातून निलंबित केलं. काही ठिकाणी आम्हालाही निलंबनाची भूमिका घ्यावी लागली. काही ठिकाणी आता शिंदेसाहेबसुद्धा ते घेतील. कारण शेवटी आम्हाला महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. 288 जागांच्या लढतीमध्ये आम्हाला बहुमत हासिल करायचं आहे. त्यामुळे आमचे एकत्रित प्रयत्न राहतील. पण आता ज्यात रामराजे नाईक निंबाळकरांसारखा विषय जो झाला की रामराजांनी अचानकपणे जी पवित्रा घेतला की तुतारीबद्दल त्यांचं जेवढे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आले किंवा त्यांच्याच घरातली लोक मग शरद पवारांबरोबर जाताना पाहायला मिळाली. जे तुमच्याबरोबर सत्तेसाठी म्हणून आले होते ते सत्ता जाते की काय अशा भीतीनं परत तुमच्यापासून दूर जात आहेत असं वाटतं तुम्हाला? नाही, मी असं म्हणणार नाही. पण एक बाब नक्की आहे की भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये आपण गेलं पाहिजे असं आग्रह धरणारे जे काही मोजके नेते होते त्याच्यामध्ये रामराजे नक्कीच त्या ठिकाणी होते. अनेक वेळेला ते पवारसाहेबांच्या जवळसुद्धा, कारण ते ज्येष्ठ आहेत, त्यामुळे ते शेजारचा मतदारसंघ आणि त्यांची जवळीकी अधिक, अर्थात आमची जवळीक आहे आणि होती, त्याच्यामुळे असण्याचं काही कारण नाही. तर त्याच्यामुळे ते नेहमीच स्पष्टपणे सांगायचे की भारतीय जनता पक्षाबरोबर आपण गेलंच पाहिजे. पण आता जी काय त्यांनी भूमिका घेतली ती अनकलनीय आहे. खरं त्यांच्याकडनं ती भूमिका घेणं किमान मला तरी प्रदेशाध्यक्ष म्हणून अपेक्षित त्या ठिकाणी नव्हतं. पण ठीक आहे, एखादी भूमिका काही कारणांच्यामुळे त्यांनी घेतली असेल तर ती त्यांच्यात राहील. आता त्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे, आम्ही लढणार. दादाही प्रचाराला जाणार, मी जाणार प्रचाराला. या परिस्थितीत उद्याच्या काळात, कारण राजकारणात काय आजचा शत्रू उद्याचा मित्र कसंही ठरतं आणि आज किती टीका झाली, किती नाराजी झाली तरी ती सांभाळून घेतली जाते. तर येत्या काळामध्ये मग जर विरोधकाला सामावून घेण्याची क्षमता जर राजकारणांमध्ये असेल अशा परिस्थितीमध्ये, तर मग कुटुंबातलीच एखादी व्यक्ती नाराज होऊन बाहेर पडलेली पण सामावून घेतली जाऊ शकते ना? असं बघा, 2 टप्प्यामध्ये असं आपल्याला विश्लेषण करता येईल. एक तर आपण थेटपणाने मला प्रश्न विचारला नाहीत
त्याच्यामुळे मला थेटपणाने त्याचं उत्तर देता येत नाही. कुटुंबातली व्यक्ती म्हणजे नेतृत्व करणारी व्यक्ती असेल तर तो नेतृत्वाचा प्रश्न राहील. अगदी. पण विधानसभा स्तरावरती मुद्दा असेल, लोकसभेच्या स्तरावरती मुद्दा असेल आणि मग कुटुंबातला प्रश्न असेल तर तो प्रश्न भिन्न राहू शकेल. चला थेट प्रश्न विचारतो. उद्या अजित पवारांना परत संधी मिळाली तर ते शरद पवारांबरोबर जाऊ शकतात का, किंवा शरद पवार हे अजित पवारांबरोबर येऊ शकतात का? एक असं आहे की ज्या वेळेला आम्ही सामुदायिकरित्या निर्णय घेतला की एन डी एमध्ये सहभागी होण्याचा, आणि आज आम्ही एन डी एबरोबर आहोत, महायुतीच्या सोबत आहोत, ती भूमिका घेऊनच निवडणुकीच्या नंतरसुद्धा आम्ही त्याच पद्धतीने वाटचाल करणार आहोत. आता आम्ही घेतलेल्या निर्णयाला अनुकूलता कोणाची असेल तर आम्हाला काय म्हणण्याचं काही कारणच नाही. सामूहिक जो काही निर्णय होईल तो सामूहिकच झाला पाहिजे. पण नाही, सामूहिक म्हणजे आम्ही निर्णय घेतला तो आम्ही सामूहिक घेतला. हो, अजितदादांच्या नेतृत्वाखाली सहभागी होण्याचा निर्णय तो सामूहिक होता. हां. बघा त्यानंतर आता काल कोणीतरी टीकाटिप्पणी केली किंवा आणखीन कोण काय सांगत असेल, पण आम्ही या घेतलेल्या निर्णयाच्या नंतरसुद्धा आमच्या निर्णयाबरोबर ती सहमती दाखवण्याची सुद्धा चर्चा सुरू झाली. हो, झाली होती. आणि आपल्याला हेही माहिती असेल की माझ्यासहित मंत्री एक दिवस पवारसाहेबांना भेटले, वायबी चव्हाणला तुम्ही गेला होता, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळे आमदार आणि आम्ही सगळेजण भेटलो. आणि त्याच्यानंतर चर्चाही अशी होती की चालू होती की आम्ही घेतलेल्या निर्णयाला सहमती राहील अशी चर्चा सुरू होती. त्यावेळेला काय काय करावं लागेल याची सुद्धा चर्चा झालेली होती. आज मी सांगतो की त्यावेळेला काही त्याग करण्याची तयारी मी सुद्धा दाखवली होती, असं होत असेल तर. पण कुठलं असं होत असेल तर सरकारमध्ये आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनार्थ सर्वजण एकत्र असतील तर माझी सुद्धा त्याग करण्याची तयारी, असं मी सुद्धा माझ्या नेतृत्वाला त्यावेळेला सांगितलं होतं. पण आमच्यापैकी अनेकांना वाटत होतं की हे असं होणार नाही, हा थोडासा टाईम किलिंग भाग आहे राजकारणातला. पण दादांना आणि प्रफुल्लबाईंना म्हटलं की नाही असं होईल. तर एक महिना दीड महिना आमचा तसा वायाच गेला. ठीक आहे, राजकारणामध्ये असं असू शकतं, होऊ शकतं. तसं पाहिलं तर आपण पाहू शकतो की बघा, तुम्ही त्या कार्यक्रमाला असाल नसाल मला माहीत नाही, 2 मेला पवारसाहेबांचा ऑन माय टर्म्स किंवा जन माझे सांगत या पुस्तकाचं प्रकाशन झालं चव्हाण प्रतिष्ठानला. राजू खांडेकर होते, गिरीश कुबेरजी होते आणि आम्ही सगळेजण होतो. आणि साहेबांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली. आणि राजकीय निवृत्ती जाहीर करत असताना कुठल्या कुठल्या संस्थांच्यामध्ये त्यांचं, कारण एक असं आहे की पवारसाहेब मोठी शक्ती आहे आणि ते स्वस्थ कधी बसू शकणार नाही, कधीही नाही बसू शकणार. 6 दशकं ते अबाधपणाने मेहनत करत आले. त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी राजकारणाचं जरी म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षपदावर मी अध्यक्षपद सोडणार आहे, तरी राजकारणाच्या व्यतिरिक्त या संस्थांचा मी कारभार बघणार, कारण मी स्वतःला गुंतवून ठेवणारा व्यक्तिमत्व आहे वगैरे वगैरे. आणि त्याच वेळेला त्याच भाषणात त्याने एक कमिटी जाहीर केली आणि त्या कमिटीने 5 तारखेपर्यंत नवीन अध्यक्ष शोधावा असंही सांगितलं, असं जाहीर सांगितलं. हो, मी याच्यातलं एकही वाक्य इकडचं तिकडे काही रफार वेलांटी ऱ्हस्व दीर्घ काही मी म्हणत नाही, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग तिथे थोडासा आक्रोश झाला. मग तो आक्रोश 2-3 दिवस 30 माणसांहून कायम राहिला. त्याच्याबद्दलही काही माझं काय म्हणणं. पण नंतर निर्णय बदलला केला तो आम्हाला सर्वांनाच, साहेब असावे त्याच्याबद्दल काय कोणाच्या मनामध्ये अध्यक्षपदावरती दुमतही नाही. पण त्यावेळेला साहेबांचा राजीनामा मागे घेतला गेला नसता आणि साहेब राजीनाम्यावरती ठाम झाले असते तर कोण अध्यक्ष करायचं याचा चर्चा होऊन निर्णय झाला होता. पण कोणी आज फार दांभिकपणाने सांगत असेल मी हे दिलं असतं ते दिलं असतं, कोणी सांगू नये. सत्य आहे, फक्त आम्ही कोण बोललो नाही याचा अर्थ आपण बोलतो तेच खरं आहे असा आभास करण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर तो फार खोटा आहे. विनाकारण दरवेळेला दादांनाच व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न झाला, होऊ शकला. कारण साहेबांचा निर्णय काय राजीनामाचा दादांचा थोडीच होता, मागे घेण्याचा निर्णय तो उलट त्यावेळेला नेतृत्व, राष्ट्रीय नेतृत्व कोणाकडे जायचं हा निर्णय झालाच होता. परंतु राजीनामा साहेब मागे घेण्याच्या बाबतीमध्ये विनंती केल्याच्या नंतर साहेबांनी ऐकल्यावर
कार्याध्यक्ष कोण करावं याची सूचना सुद्धा अजितदादांनी त्या बैठकीमध्ये मांडली, पण त्याला प्रखर विरोध केला जितेंद्र आव्हाडांनी, प्रखर विरोध केला PC चाकोनी. नाही तर कार्याध्यक्ष म्हणून सुप्रिया यांचं नाव आमच्या त्या बैठकीमध्ये दादांनी पहिल्यांदा मांडलं. तुम्ही म्हणताय की अजितदादांना विलन ठरवण्याचा प्रयत्न केला गेला सातत्यानं. मुळात राष्ट्रवादीच्या फुटीमागचा खरा विलन कोण सांगून टाका. चला, मी आज काय त्या विषयावरती काय भाष्य करू इच्छित नाही, बरं. परंतु सतत त्या बाबतीमध्ये तसं घडत गेलं आणि भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये जाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक वेळेला चर्चा झाली. कशाला एकनाथराव शिंदेनी वेगळी भूमिका घेतल्यावर सगळ्या 53 आमदारांनी, त्याच्यात जयंतराव पाटील, बाकी सगळे जे आज सोकॉल फार मोठ्या विचारांनी बाजूला तिथं असे जे काय दावा करतायत त्या सगळ्यांच्या सह्या आहेत की भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये असलं पाहिजे. अगदी साहेबांनी ते मान्य केलं आणि 3 लोकांची कमिटी नेमली. दादा, प्रफुल्लभाई पटेल आणि जयंतराव पाटील यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर वाटाघाटी कराव्या आणि सत्तेतला सहभाग ठरवावा. म्हणजे त्यावेळेला सुद्धा अनुमती होती. ते मटेरियलाइज झालं नाही काही कारणांच्यामुळे. एक भेट ठरली होती कुठेतरी, ती भेट होऊ शकली नाही आणि त्याच्यातून ते झालं नाही. ती भेट झाली असती तर कदाचित आणखीन वेगळी कलाटणी पाहायला मिळाली असती, पण भाजपवरती जाण्याचा निर्णयाला अनुमती होतीच. त्याच्यामुळे दादाने काहीतरी अचानक 3 तारखेला जूनच्या काहीतरी केलंय असं जे काय सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. नाहीतर मग मी तेच म्हटलं ना की एवढे आमदार कशासाठी आले असते, आलेच नसते ना. या प्रवासामध्ये म्हणजे राजकारणातली उलथापालथा अत्यंत जवळून बघितल्यानंतर एक तर स्पष्ट होतं की अनेक निर्णय हे सहमतीने होते, नंतरच्या काळामध्ये असहमती दर्शवली गेली आणि त्यातून मग वेगळ्या वाटा ज्या आहे त्या निवडल्या गेल्या प्रत्येकाकडनं. पण येत्या काळामध्ये जर पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला असं वाटलं की आता आपल्याला सत्तेत पुन्हा सहभाग हवा आहे आणि आपण आता सत्तेत राहू शकत नाही ज्यांच्याबरोबर आहोत त्याच्याबरोबर, तर वेगळी वाट चोखंदरली जाऊ शकते. नाही, बिलकुल चुकवण्याचं काही कारण नाही. आम्ही ज्या सोबत आहोत NDAच्या त्या सोबतच राहू आणि मला विश्वास आहे की लोकसभेच्या वेळचं वातावरण आता महाराष्ट्रात राहिलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना जी आणली, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले गेले, निर्यात बंदीच्या बाबतीमध्ये जे निर्णय घेतले गेले, पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये जी काही गती मिळाली, मुलींच्या शिक्षणासाठी जे काही वेगळा निर्णय घेतला गेला, या सगळ्या निर्णयाच्यामुळे आता आम्ही सत्तेवरती येणारच आहोत. त्याच्यामुळे आत्तापासून निगेटिव्ह वाटण्याचं काही कारण नाही, कारण आता बदल झाला आहे. हे बघा, लोकसभेला मी उमेदवार होतो, अगदी निलेजी मी 82,000 मतांनी निवडून आलो, पण तरी माझ्या मतदारसंघात मी अनेक वेळेला अनुभवत होतो की काय आहे वातावरण काय आहे. ठीक आहे, निवडून आलो वगैरे वगैरे, तो भाग वेगळा आला. आता तसं नाही, आता उत्स्फूर्तपणा प्रचंड आहे. मी गेल्या 2 महिन्यात संबंध महाराष्ट्र फिरलो, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई. आम्ही 2 मतदारसंघामध्ये जनसन्मान यात्रा केली, अणुशक्तीनगर आणि बांद्रा पूर्व आणि कोकण. अभूतपूर्व प्रतिसाद आणि आत्ताही ज्या वेळेला जातो त्यावेळेला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद आहे. बघा, अनेक वेळेला सभा आम्ही पण केल्यात, अनेकांच्या सभा मी पाहिल्यात. सभा 2 पद्धतीने यशस्वी होतात. एक सभा यशस्वी करण्यासाठी जे करावं लागतं ते लागतं आणि एक सभेला उत्स्फूर्तपणाचा प्रतिसाद. आम्ही दोन्ही पद्धतीच्या सभा केल्यात आणि अनुभवल्यात, पण आत्ताचा अनुभव हा उत्स्फूर्तपणाचा आहे. लोकसभेच्या वेळेला तसा अनुभव नव्हता, त्या कराव्या लागत होत्या, आता तसं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आता मतदारांच्या मनामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार यावं असं मनाची स्थिती त्यांची निर्माण झाल्याचा विश्वास वाटतो आहे. शेवटी निवडणूक आहे, मेहनत सर्वांना घ्यावी लागेल. महायुती म्हणून आम्हाला सर्वांनाच अधिक काम करावं लागेल, याच्यात दुमतच काही कारण नाही. यश जवळ दिसतंय महायुतीला आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. काम निश्चितपणे प्रत्येक राजकीय पक्षाला करावं लागेल, पण मतदार म्हणून तुम्हालाही काम करावं लागेल, योग्य उमेदवार निवडावा लागेल. नाहीतर मग पुन्हा वेगळ्या युत्या, वेगळ्या आघाड्या या पाहायला मिळतील आणि मग दिलेली आश्वासनं मोडीत निघतील आणि ज्यांच्यावर टीका केली त्यांना बरोबर घेऊन सत्ता स्थापन करावी लागेल. त्यामुळे अगोदर तुम्ही पण निर्णय घ्या, योग्य निर्णय द्या मतदार म्हणून मतपेटीतून, तरच आपल्याला योग्य ते सरकार राज्याला मिळू शकेल. सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.